नवीन वर्षाचं स्वागत. नवीन वर्ष 2024 सुरू व्हायला अवघा काहीच अवधी शिल्लक राहिला आहे. या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बहुतेक लोक बाहेर जाऊन कुटुंब व मित्रांबरोबर पार्टी करतात. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना बाहेर जाण्याची इच्छा असूनही बाहेर जाता येत नाही. अशा परिस्थितीत आज तुम्हाला घरी राहून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कसे मजेदार बनवता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहे. 1. आपल्या घराला सुंदर फुलांनी किंवा सजावटीच्या वस्तूंनी सजवा, जेणेकरून आपल्याला पार्टीचा आनंद लुटता येईल. किंवा घरच्या घरी कॅम्पिंगचीही मजा घेऊ शकता. तुमच्या बाल्कनी, गच्ची किंवा गार्डनमध्ये टेंट हाऊस बनवा आणि त्याची मजा लुटा. 2. घरच्या घरी छान मुलांच्या आवडीचा मेजवानीचा बेत बनवा किंवा बार्बेक्यू करून पहा. मस्त थंडीच्या मोसमात बार्बेक्यूची मजाच न्यारी असते. जेवणात पार्टीचा विचार करून वेगवेगळे पदार्थ बनवा किंवा पार्टीत येणाऱ्या प्रत्येकाने एक पदार्थ आणावा असं ठरवा. त्यामुळे भरपूर पदार्थांचा स्वाद घेता येईल. याने सर्वच सदस्य खुश होतील. 3. शेजारी व नातेवाईकांना आमंत्रित करा. सगळे भेटल्यावर गप्पा गोष्टी तर करतातच, पण या गेट टुगेदरला अजून मजेशीर बनवा. सगळ्या येणाऱ्या लोकांची यादी तयार करा. मग त्याप्रमाणे वेगवेगळे खेळ प्लॅन करा. जर खूप जण असतील तर पत्ते, अंताक्षरी, कराओके असे वेगवेगळे गेम्स ठेवा. 4. घरच्या घरी छान गाणी लावून नाचाचा आनंद घेऊ शकता. पण असा आनंद घेताना आपल्या आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र नक्कीच घ्या. 5. नवीन वर्ष सेलिब्रेट करताना थीम पार्टीचं आयोजनही करू शकता. यामुळे पार्टीत एक वेगळेपणा येईल आणि प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळेल. 6. घरात बसून नवीन वर्षाचे कार्यक्रम पाहू शकता. नवीन वर्षाच्या निमित्ताने आजकाल TV आणि YouTubeसह अनेक वेबसाईटवर लाईव्ह इव्हेंट्स सुरू असतात. त्याचा आनंद घेऊ शकता. 7. जर काही कारणास्तव तुम्ही मित्रांबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर जाऊ शकला नाही, तर तुम्ही काही खास मित्रांना तुमच्या घरी बोलवू शकता. तुम्ही घरी बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. 8. नवीन वर्ष नवीन सुरुवातीचं सूचक असतं. नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात साजरा केल्यास येणाऱ्या वर्षाचा प्रत्येक दिवसही तितकाच आनंदात जातो. यासाठी स्वतःच्या मनाशी संकल्प करा की वर्षभर मी असंच सकारात्मक राहून आनंदी राहीन. 9. जर घरापासून लांब असाल आणि जर घरी जायला मिळणार नसेल तर अशा परिस्थितीत उदास न होता आपल्या परीने हा दिवस खास बनवा. मित्रांबरोबर एकत्र येऊन धमाल करा, पण त्यात काही वावगे करू नका. 10. मित्र आणि नातेवाईकांसोबत नवीन वर्ष सेलिब्रेट केल्यानंतर या सेलिब्रेशनमध्ये अशा लोकांनाही सामील करा ज्यांना हवं असूनसुद्धा नववर्ष सेलिब्रेट करता येत नाही. अनाथालय, वृद्धाश्रम अशा ठिकाणी जाऊन आपल्या नववर्षाचा शुभारंभ करा. तुमच्यासोबतच त्यांनाही आनंद मिळेल आणि याचा चांगला परिणाम तुमच्या पूर्ण वर्षावरही नक्कीच दिसून येईल. तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांनाही अशा चांगल्या कामात सामील करा. मागील वर्षांच्या चुकांमधून बोध घेत नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा. छोटे छोटे संकल्प करा जे पूर्ण करता येतील. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ.